नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 9 मे। तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज। तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये व कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे, तर याबद्दलचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यामध्ये आपलं जे आहे पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे। काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे, तर काही भागामध्ये आपलं गारपीटसुद्धा झालेली पाहायला मिळत आहे। त्यामध्ये जे आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये जोरदार हजेरी या ठिकाणी लावलेली आहे। मुंबई भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडलेला आहे आणि अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो, आता आज आहे 8 मे आणि शेतकरी मित्रांनो, आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तर त्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे अहिल्यानगर, तसेच जे आहे पैठण, भगूर, पाथर्डी, गोरेगाव, गेवराई, बीड, माजलगाव, तसेच जे आहे अंबड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लोणार आणि मनमाड, मालेगाव, धुळे, परोडा, चाळीसगाव, जळगाव, सिल्लोड, चिखली आणि नंदुरबार आणि मुंबई, पालघर, इगतपुरी, तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आपला भाग बदलत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तसेच जे आहे आज उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे उद्या आहे 9 मे। तर आता जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता उद्यापासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी कमी होणार आहे, कारण की राज्यामध्ये पुढील 3 दिवस म्हणजे 9, 10, 11 तारखेपर्यंत राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहे। उद्यापासूनच आपल्याला वातावरणामध्ये बदल झालेला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, कारण की राज्यामध्ये जे आपल्याला 3 दिवस पावसासाठी उघडीप राहणार आहे, म्हणजे हवामान कोरडे राहणार आहे, म्हणजे ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही। परंतु तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, त्यामुळे तुमची काही शेतीची कामे राहिली असतील, शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे येत्या लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावीत, कारण की 3 दिवसामध्ये राज्यातील हवामान आपला पूर्णपणे या ठिकाणी हवामान कोरडे राहणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 11 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापासून 9, 10, 11 तारखेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे। तर त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत। आणि शेतकरी मित्रांनो, उद्यासुद्धा आपला काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते, आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान। तर कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे उद्याच्याला दुपारनंतर, तर याबद्दलचा या ठिकाणी हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, जे आपला उद्याच्याला जे आहे दुपारच्या दरम्यान हवामान अंदाज पाहायचं म्हणलं, तर उद्याच्याला सुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तर त्यामध्ये जे आहे मुंबई साईडचा पूर्ण भाग, मुंबईमध्ये, तसेच पालघर, वाडा, शहापूर, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, नेरळ, तसेच जे आहे पेन, खोपली, कासमेट, अ, अलिबाग, तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो लावासा, अ, इंदापूर, रोहा, पुणे, गोळेगाव, प्रतापगड, वाई, दापोली, खेड, चिपळूण, तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो पलटण, म्हणजे पूर्ण कोकणपट्टीमध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे उद्या दुपारच्या दरम्यान। त्यामध्ये जे आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सावंतवाडी, बेलगाव, निपाणी, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, सातारा, गोळेगाव, पुणे, खोपली, मुंबई, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खेड, पालघर, वाडा, इगतपुरी आणि डहाणू, हा जो पट्टा आहे, म्हणजे या पट्ट्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, या दरम्यान आपल्याला जे आहे दुपारच्या दरम्यान या भागामध्ये पाऊस राहील। तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे आहे हा जो पाऊस आहे त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये इगतपुरी, राजूर, जुन्नर, गारगाव, संगमनेर, सिन्नर, वाडा, जोहार, त्रिंबक, नाशिक, निफाड, वणी, तसेच जे आहे साताना, मालेगाव, नंदुरबार, सिक्री, धुळे, म्हणजे या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर या भागामध्ये म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपलं जे आहे राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे जो जळगावचा जो भाग आहे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, त्या भागामध्ये उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता जास्त राहणार नाही, म्हणजे तुरळक ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहील। राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे उद्याच्या दरम्यान, तो पाऊस फक्त मुंबईचा पूर्ण भाग, उत्तर महाराष्ट्रातील फक्त नाशिक, नंदुरबार या भागामध्ये जास्त पाऊस राहील
आणि खानदेशमध्ये आपल्याला जे आहे पावसाचा जोर उद्यापासून आपल्याला कमी होताना पाहायला मिळेल. तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी कमी दिसत आहे. उद्याच्याला आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची जोर जे आहे कमी राहणार आहे. जसे की फक्त ढगाळ वातावरण राहील मराठवाड्यामध्ये उद्याच्या दरम्यान आणि विदर्भामध्ये सुद्धा आपलं ढगाळ वातावरण राहील आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर, धाराशिव या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे ढगाळ वातावरण थोडंफार पाहायला मिळेल आणि हवामान कोल्ड राहील. राज्यामध्ये फक्त जे आहे मुंबईमध्ये तर मुंबई साईडचा जो भाग आहे पुण्यालगतचा पुण्यालगतचा तो त्या भागामध्ये पाऊस राहील आणि अहिल्यानगरमध्ये सुद्धा हवामान उद्याच्या दरम्यान कोल्ड राहणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये त्यामध्ये जे आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडंफार आपल्याला जे आहे कुठेतरी आपल्याला ढगाळ वातावरण थोडंफार तुरळक ठिकाणी पाहायला मिळेल. अन्यथा जे आहे पावसाची शक्यता राहणार नाही. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जर हवामान अंदाज जर पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी उद्या जे आहे सायंकाळपर्यंत पाऊस राहील आणि म्हणजे उद्या दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या राज्यामध्ये पूर्ण भागामध्ये आपल्याला म्हणजे मुंबईचा भाग, कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपल्याला उद्या दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्याच्याला जे आहे खानदेश भागामध्ये म्हणजे जळगाव, चाळीसगाव हा जो पट्टा आहे या आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये उद्याच्या दरम्यान फक्त ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही. आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जर हवामान अंदाज पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जसं की आता हवामान अभ्यासक पंजाब यांनी अंदाज सांगितलेला की राज्यामध्ये 3 दिवस पावसाचे प्रमाण कमी राहणार. परंतु जे तसे होणार नाही शेतकरी मित्रांनो, कारण की राज्यामध्ये जे आपला म्हणजे उद्याच्याला सुद्धा आपला पाऊस राहणार आहे तो म्हणजे मुंबई साईडमध्ये पाऊस राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो 11 तारखेच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील आणि 10 तारखेच्या दरम्यान सुद्धा जे आपला नाशिक भागामध्ये पाऊस पडेल, मुंबईचा संपूर्ण भागामध्ये पाऊस पडेल, कोकणपट्टीमध्ये पाऊस राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील काही म्हणजे खानदेश भागामध्ये राहणार नाही. मराठवाड्यामध्ये हवामान कोल्ड राहील. त्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आणि 12 तारखेच्या दरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो जसं की पंजाब यांनी सांगितलं आहे 12 तारखेपासून राज्यामध्ये चांगला मोठा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो 12 तारखेला आपल्याला या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता की 12 तारखेला या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की राज्यामध्ये 12 तारखेला मराठवाडा आणि संपूर्ण म्हणजे खूपच मोठा पाऊस पडणार आहे. 12 तारखेदरम्यान म्हणजे चांगला पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. 12 तारखेदरम्यान काही भागामध्ये गारपीटसुद्धा होणार आहे. कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण मराठवाड्यामध्ये हा पाऊस राहील. संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा संपूर्ण भाग, तसेच छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मालेगाव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या भागापर्यंत आपल्याला जे आहे 12 तारखेच्या दरम्यान चांगला मोठा पाऊस पडणार आहे. त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी या 3 दिवसामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील. मराठवाड्यामध्ये हवामान कोल्ड राहील. फक्त ढगाळ वातावरण राहील. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामधील जे शेतकरी आहे, विदर्भातील जे शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांनी जे आहे शेतकरी मित्रांनो 12 तारखेपर्यंत आपली जी ती कामे असेल शेतीची कामे आपली करून घ्यावीत. कारण की 12 तारखेच्या दरम्यान खूप मोठ्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पाऊस पडणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्यासुद्धा पाऊस राहील. त्यानंतर 10 तारखेला सुद्धा पाऊस राहील. फक्त 11 तारखेला हवामान कोल्ड राहील. 11 तारखेदरम्यान जे आहे हवामान पूर्णवेळपणे आपल्याला कोल्ड पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये उद्यापासून पावसाचा जोर कमी होईल. परंतु जो पावसाचा जोर कमी होणार आहे तो फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो खानदेश भाग, मराठवाड्यामध्ये उद्यापासून पावसाचा जोर म्हणजे कमी राहील. म्हणजे फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही. त्यामुळे आणि कोकणपट्टी, मुंबईचा संपूर्ण भाग, पालघर, इगतपुरी तसेच जे आहे हा जो भाग आहे या भागामध्ये पाऊस पडणारच आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा पाऊस पडणार. नाशिक, नंदुरबार भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार. फक्त जळगाव भागामध्ये पाऊस पडणार नाही. चाळीसगाव भागामध्ये पाऊस राहणार नाही उद्याच्या दरम्यान म्हणजे पुढील 3 दिवस. आणि त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाजे ठिकाणी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जसं की आपण या हवामान अंदाजमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या भागामध्ये कुठे पाऊस पडणार आहे याचा आपण सविस्तरपणे या ठिकाणी अंदाज पाहिलेला आहे. आणि उद्याच्याला 9 मे तर उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला मुंबई साईडमध्ये तर सकाळी सकाळी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. परंतु उद्याच्याला या दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपलं जे आहे मुंबईमधील संपूर्ण भाग त्यामध्ये अलिबाग तसेच जे आहे रोहा, पेन, चोंडी तसेच लावासा, कालवण, सिरगाव, कासीद, लोहा तसेच खोपली, कामशेत, कसूर, कर्जत, पनवेल, नेरळ,
पेठ, मुंबई, उरण, नवी मुंबई, पालघर, तसेच जे आहे मिरजगाव, बदलापूर, मुरखड, कल्याण डोंबिवली, भिवंडी, खालवडी, तसेच जे आहे शहापूर, वसई, वाडा, मोहोळ, पालघर, भोसई, तसेच जे आहे कुडण, कासा खुर्द, जोहार आणि नाशिकमध्ये त्र्यंबक, तसेच जे आहे नाशिक, सिन्नर हा जो पाऊस राहणार आहे म्हणजे सिन्नरपर्यंत राहील. आणि या भागामध्ये आपण जो सांगितलेलं आहे त्या संपूर्ण भागामध्ये आपलं उद्याच्याला दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो असेच हवामान जाणून घेण्यासाठी. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जसं की आपण आज सांगितलेलं आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्याच्याला पाऊस राहील. उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण कोकण भागामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे. मुंबईमध्ये तर पाऊस पडणार आहे. मुंबईमध्ये आजसुद्धा पाऊस आहे सध्या चालू आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या भागामध्ये उद्याच्याला सुद्धा जे आहे दुपारपासून पाऊस सुरू होईल मुंबईमध्ये. आणि म्हणजे 10 तारखेपर्यंत मुंबईमध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे. आणि त्यानंतर जे आहे 11 तारखेदरम्यान हवामान जे आहे राज्यामध्ये कोल्ड राहील. आणि 12 तारखेला जे आहे राज्यातील मराठवाडा जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये खूप मोठा पाऊस पडणार आहे. तर हा देखील अंदाज आहे शेतकरी मित्रांनो. मराठवाड्यामध्ये 12 तारखेदरम्यान संपूर्ण पाणी होईल म्हणजे काही भागामध्ये गारपीटसुद्धा होणार आहे मराठवाड्यामध्ये. हा देखील अंदाज जे आहे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.